ओके, तर हे गिफ्ट आलंय आपल्याला. बघूया खोलून. आपल्याला म्हणजे मला माईक हॉलीलँड कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये असेल काहीतरी. वाव, मस्त आहे. पाऊच पण आहे. वायर आहे. कुठे असतं? वाव, त्याच्यात बरंच काय काय आहे. ही केबल आहे. हे आय थिंक माईक आहे 2. हे सगळं मला बघावं लागेल काय काय. तर एकदा बघून घ्या की ह्याच्यामध्ये काय काय येतं या बॉक्स मध्ये. हा ऍक्च्युली कॉम्बो पॅक आहे, नाहीतर फक्त तुम्हाला माईकच मिळतात. पण हा कॉम्बो पॅक आलाय मला. हे बघ, हे मी थोड्या वेळामध्ये फक्त तुम्हाला दाखवते काय काय, कारण की हे मलाच समजून घ्यायला जरा टाइम लागणार आहे. पण हे ह्याच्यामध्ये एवढं सगळं असतं आणि तुम्हाला मी सेपरेट काय काय गोष्टी ते दाखवते. ठीक आहे, तुम्हाला हा बॉक्स दाखवते. हॉलीलँडचा आहे. लार्क M2S वायरलेस लेव्हियर मायक्रोफोन अल्टिमेट कॉम्बो आहे आणि आयफोन आयपॅड साठी बनवलेला आहे असं दिलंय. मेड इन थायलंड. आणि अजून हे काय डिस्क्रिप्शन वगैरे दिलंय. ओके, हे असं दिसतं वरून. आणि अजून काय आहे याच्यामध्ये हे काय मला एवढं कळत नाहीये सध्या. जेव्हा यूज करेल मी तेव्हाच मला समजेल की नक्की कसं काय आहे वगैरे. मी सगळं तर काढलंय. इथे हे मेक शुअर मायक्रोफोन पिकअप होल फेसिंग आउटवर्ड डायरेक्शन. आणि हे सगळं म्हणजे लिहिलेलंच आहे कसं यूज करायचं. मी मागाशी ओपन करून आम्ही बघितलं होतं, यूज करून ट्राय करत होतो. तर ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत ह्या कॉम्बो मध्ये. तर त्या तुम्हाला दाखवते. फर्स्ट आहे हा केस. ठीक आहे, तर येस हाच तो केस आहे. आणि हा चार्जिंग पॉइंट सुद्धा, चार्जिंगचा सुद्धा आहे. इथे ना ही जी वायर होती ना ती लावायची आणि त्यांनी चार्ज करायचं. मगाशी आम्ही चार्ज करून बघितलं. हे झालं, हे झालं. आणि हे काय, हा हे त्याच्यामध्येच आहे. ओके, हा याच्यामध्येच हे जे बाकीच्या गोष्टी जे दाखवल्या आहेत ना त्या याच्यामध्येच आहेत. हे बघा, फर्स्ट म्हणजे हे USB कनेक्टर. ठीक आहे, आणि हेच आपले काय बोलतात माईक. आणि हे आहे हे आहे हे आहे म्हणजे हे कॅमेरा रिसिव्हर. ओके, आणि अजून काय आहे, माईक झालं. हे 2 गोष्टी झाल्या. हे एक आणि हे एक 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 हे एक ह्याच्यामध्ये होतं आणि हे बाहेर होतं. म्हणजे एक आयफोनच्या पिन साठी आणि एक नॉर्मल पिन साठी असं आहे. आणि हे जे ना ते हे ते नाही का कापूस कापूस व्हिडिओ मध्ये लोक लावून व्हिडिओ मध्ये माईक मध्ये बोलतात ते. आणि हे कनेक्टर आहे, कशासाठी ते नाही माहिती मला अजून. आणि अजून हा पाऊच दिलाय. हे मला खूप जास्त आवडलं. हॉलीलँडच आहे. आणि हा वॉरंटी कार्ड आणि गाईड. येस, एवढ्या सगळ्या या गोष्टी आहेत. अजून हे काय, हे 2 आहेत. हे मला वाटलं एकच आहे. 2 आहेत. एक नीट दाखवते. एवढ्या सगळ्या वस्तू मिळालेल्या आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि ह्याची कॉस्टिंग मला एवढी नीट सांगितली नाहीये कितीला पडलंय. 14,000च्या आसपास हे पडले असं मला माहितीये. एवढंच सांगितलंय. तर हे टेस्टिंग एकदा करावं लागणार आहे. हे तर आपण ना आता लगेच चेक करतोय की हे तुम्ही सगळं हे बघितलं आपल्याला ह्या बॉक्स मध्ये काय काय मिळाले. तर आपण लगेच चेक करूयात की हे ना कसं काम करतं. तर हा जो आहे असे तुम्ही 2 बघितले. एक अँड्रॉइड फोन साठी असतो, एक आयफोन साठी असतो. ठीक आहे, तर हा आहे ना आपल्या हा फोनला कनेक्ट करायचा जिथे आपण चार्जिंग करतो.
तर हे तिथे कनेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला आता स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवते की नक्की काय होतं, ठीक आहे. आणि आपल्याला ह्याची ॲप असते ती घ्यावी लागते. ह्याच्यामध्ये QR कोड दिले, तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग साईटला बघू शकता की मी ती ॲप ओपन केली आहे आणि त्या ॲपमध्ये आधी हे कनेक्ट करायला सांगतात आणि मग हे जे दिसतंय ना, जसं तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बाजूला दिसतच आहे, हे बघा 2 माईक आहेत ना, तर हा माईक 1 आणि हा माईक 2, ठीक आहे. तर एक माईक आपण काढायचा आणि ना हे चार्ज होतात, तिथे चार्जिंगचं पण तुम्हाला दिसत असेल की किती चार्जिंग आहे वगैरे किती नाही. आणि हे असं दाबून ठेवलं ना की मग ह्याला कनेक्ट होतो तो आणि मग फोनला तो कनेक्ट होतो. आणि मग थोडंसं मला कनेक्शनला प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे मला आधी फर्स्ट टाइम यूज आहे म्हणून मला समजतच नव्हतं की नक्की कसं यूज करायचंय, काय यूज करायचंय. पण येस, फायनली समजलं. आणि हे बघा ह्याच्या लाईट्स पण पेटते, म्हणजे हे चार्ज होतंय. आणि ह्याला काहीतरी 30 आवर्सची बॅकअप आहे ह्याला माईक्सला. तर येस, प्रोडक्ट तर आहे. आता आपण बघूयात की हे याच्या आवाजाने काय फरक दिसतो का नाही. आता हा विदाऊट माईक माझा ऑडिओ आहे, असा आहे तुम्हाला जो ऐकायला येतोय तो. आणि आता थोड्या वेळात तुम्ही ऐकणार आहात की विथ माईक कसं आहे. तर इथे तुम्हाला सेटिंग्स वगैरे मी सांगते की नक्की हे आपल्याला ॲपमध्ये काय काय करावं लागतं, असं काहीतरी करायला लागतं. हॅलो गाईज, तर तुम्हाला आवाजामध्ये काय वेगळं जाणवतंय का? मी हा माईक घेतलाय आणि हा इथे असं लावतीये आणि थोडं लांब जातीये. हॅलो, आवाज परफेक्ट येतोय की नाही माहिती मला. हॅलो 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 हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके, आता मी माझा जरा आवाज चेक करते की आवाज बरोबर येत होता की नव्हता येत, की ह्या माईकचा खरंच काय फायदा आहे की नाही. ठीक आहे, 2च मिनटं. येस, तुम्ही आवाज चेक केलाय, आवाज परफेक्ट येतोय. आता अजून एक गोष्ट चेक करायची आहे की हे जो कापूस आहे जे खूप क्यूट असं दिसतंय, ते लावल्यावर आवाजामध्ये काही फरक वगैरे जाणवणार आहे का? तर हे कसं लावायचं असतं, एकच मिनिट. हे आय थिंक असं लावायचं असेल. इथे ना ह्याला बघा, हे ना असं ए हा असं इथे आहे खड्डा, म्हणजे पॉकेट 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 आहे. वाव, किती क्यूट दिसतोय हे बघा. ओके, आणि आता तर क्लिअरली दिसतं की मी हे लावलंय, माईक लावलंय. ओके, आता आवाजामध्ये काय फरक आहे का? हॅलो, 1 2 3 4. हॅलो, माय नेम इज प्रणाली पाटील. आवाज येतोय? बाहेर जाऊन चेक करते आवाज येतोय की नाही. हॅलो 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 हॅलो. ओके, तर आय होप की तुम्हाला फरक समजला असेल, विथ माईक, विदाऊट माईक, विथ कापूस. ओके, तर मग बघा, मला तर असं वाटतंय माईक खूप छान आहे, आवाज पण खूप भारी येतोय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल, ह्याच्यावरून जर तुम्हाला साऊंड क्वालिटी कळली असेल या माईकची, जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. नाहीतर मी पण का घेतलंय मला नाही माहिती, पण येस. हॅलो 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 हॅलो, फ्रिक्वेन्सी बघते मी पण. ॲक्च्युली मी रेकॉर्ड का करते, कारण की मला पण समजायला पाहिजे की माईक हा कसा यूज होतो म्हणून. आणि हे हे जे लावलंय ना कापूस, त्याच्यामुळे हा खूपच जास्त क्यूट दिसतोय. आय डोंट नो आवाजामध्ये काय फरक आहे की नाही, हे पण मी जेव्हा व्हिडिओ बघेल तेव्हाच समजेल. तर बघूयात कसं आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली, आणि हा माईकचा रिव्ह्यू तुम्ही तुमच्या समोर बघितलेला आहे, मला पण काय माहीत नाही. मी पण जेव्हा व्हिडिओ बघेल, आवाज ऐकेल तेव्हाच मला समजेल. आणि मग तुम्ही पण जर असं काय घ्यायचं विचार करत असाल तर बघा ही व्हिडिओ बघून. आय होप तुम्हाला काहीतरी फायदा होईल. आता आपल्याला तुम्हाला आवाज कळला की आपण म्हणजे कसं केलंय. आणि डिस्कनेक्ट करताना सुद्धा आपल्याला हा जो माईक आहे ह्याचं बटन दाबून ठेवायचं आहे. बटन दाबून ठेवलं आणि हा जो ह्या केसमध्ये आपण जेव्हा टाकणार तेव्हा तो आपोआप डिस्कनेक्ट होणार, आणि ह्याच्यामधून केसमधून काढला की तो कनेक्ट होतो बटन वगैरे दाबून. ओके, तर मी पण हे फर्स्ट टाइमच यूज करते माईक, तर मला पण एवढं नाही कळत. जे काय आहे ते तुमच्या समोर आहे, तुमच्या समोरच मी हे अनबॉक्स केलंय आणि जो काय एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याशी शेअर केलाय. आवाजामध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही स्वतः बघितलाय.
केलाय आणि मी पण ऑब्व्हियस आता व्हिडिओ बघून समजणार आहे मला पण काय फरक आहे की नाही, ठेवायला पाहिजे की नाही आणि ह्याचा मला पुढे यूज होणार आहे की नाही. कारण की येस, माझ्या बिझनेसच्या पण व्हिडिओज असतात त्या ज्या की मी शूट करते आणि आता हे पण एक मी स्टार्ट केलंय, नवीन खूळ आलं डोक्यात हे की नवीन नवीन काय काय असेल म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे माझे एक्सपिरियन्स मी शेअर करते फक्त आणि ते युट्यूबवर टाकते, मेमरीज टाकते. तर मला पण नाही माहिती की हा माईक मला युजफुल होणार आहे की नाही. तर तुम्हाला पण ही आय थिंक व्हिडिओ युजफुल होईल असं मला वाटतं, कारण की हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स मी शेअर केलाय. तर तुम्हाला हे जर हा माईक युजफुल वाटत असेल, जर तुम्ही पण घ्यायचा विचार करत असेल, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.